हॅलो चेक. थांबले होते सुरुवात पाहायला मिळतोय. एकला दोन कर दुसरा वडाचा वडा. पहिल्याच बॉलमध्ये स्क्वेअरचा फटका प्रतिम ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवरती निघून चाललाय चेंडू निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला भिडून. पहिल्याच बॉलवरती आलाय 4 चौकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंचाच्या शेकाचे गोठेघर गावचा. पहिलाच बॉलवरती नक्कीच आक्रमण दाखवले गेले गोटे या गोलंदाजावरती. बॅटर सचिनने पुढील बॉल गोलंदाज गोट्या बॅटिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा स्कोर करता फटका अप्रतिम ड्राईव्ह. पुन्हा एकदा बॉटम यांचा भरपूर वापर. बॉल चालला बॅकअप पॉइंटला बीट करत. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार. धन्यवाद टीजे. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित वैभवजी भानुशाली साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान विनंती करतो. ग्रामपंचायत गोठेघरचे विद्यमान उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर त्यांच्या समवेत रामदासजी दिवेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी महेंद्र डिंगोरे साहेबांना विनंती असेल यथोचित मान आणि सन्मान करावा. थँक्यू. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार आक्रमणता दाखवली गेली वडाचा बडा संघाकडनं. फलंदाज सचिन. पुढील बॉल गोट्या. या बॉलमध्ये लाईन आणि लेन चांगली आहे. थोडंसं कमबॅक केले गेले गोलंदाज दोनगर संघाकडनं. गोट्या एक आपला वडाचा वडा खरडी विभागाला बिलॉंग करणारा संघ वडाचा बडा. भास्करजी आरे यांनी पुरस्कृत केलेला संघ वडाचा बडा. दुसऱ्या बॉलला नडगाव विभागातील मंगेश पोकळा आणि टीम पाहायला मिळते अर्थातच धोनगर. पुढील बॉल गोट्या बॅटिंगला सचिन. इथे कमी गतीने राखलेला बॉल चांगलासा स्लाइस करा फटका पाहायला मिळतोय. तृतीय सर्कलमध्ये एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या संख्येने धाव संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 9 आकड्यावरती. येस बॅटिंग मार्कमध्ये आता मात्र फलंदाज पाहायला मिळते भगवान. पुढील बॉल गोट्या भगवानसाठी. पुणे त्यांना की चांगलासा स्कोअर करायचा फटका प्रतिम ड्राईव्ह. जबरदस्त फ्लिक ऑफ द रेस फ्लिक ऑफ द शॉट्स. बॉल निघून चाललाय भगवानच्या बॅट मधनं. हा 4 चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी. जबरदस्त आक्रमण दाखवलं. पहिला नक्कीच पाहुशाल 5 बॉलचा खेळ झाला. 13 धाव फलक. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेचं नक्कीच षटक आहे. अनामराचे षटक पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतो बॅटर. गोलंदाज पुन्हा एकदा गोट्या तयार. बॅटिंग मारला होता भगवान. या बॉलमध्ये नक्कीच पाहुशाल चांगले लेन. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. नक्कीच पहिले षटक समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिले षटक समाप्त. 13 धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला नक्कीच फिल्डिंग करणारी टीम दोनगर संघ आपण जरा सहकार्य केले तर बरं होईल. यस गुणी मनपती नक्की जतीन पाहायला मिळतोय. सलामवीर बॅटर पाहायला मिळते. सचिन आणि भगवानची जोडी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून. बॅटिंग मार्क मध्ये मात्र सचिन पाहायला मिळतोय. ज्या सचिनची बॅट बोलली आजच्या मॅच मध्ये.
धावसका धाव फलकवतीने 13 दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. जतीन खंडवी हा गोलंदाज दोनकर संघाकडनं. गोलंदाज सज्ज जतीन. ते मात्र डॉट टाकला गेलाय बॉलला. हॅलो हॅलो पुढील बॉल पुन्हा गोलंदाज जतीन. बॅटिंगला सचिन. लोअर फुल टॉस होता. चांगलाचा फटका पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षण नक्की येत आहेत. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षण नक्की येत आहेत. एका सिंगलच्या सहाय्याने धाव संघामध्ये पुढे जाताना पाहायला मिळते 14 याकडे वरती. हा ना बरोबर ना. फील्डिंग मात्र चेंजेबल कर राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. आता बॅटिंग मार्गमध्ये भगवान पाहायला मिळतोय. पुढील बॉल जतीन. चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. धाव फलकावती पाहायला मिळते. नक्की 14 धावा धाव फलकावती. पुढील बॉल गोलंदाज जतीन. बॅटिंग मारुती भगवान. थोडासा फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. नक्की दोनगर संघाला शुभेच्छा आले गेल्यात. दसेगावचे गोड व्यक्तिमत्व नक्कीच विजयजी वाघ याच्या माध्यमातून मंगेश पोकळा आपण असं नक्कीच खूप सारा शुभेच्छा. यस विजयजी वाघ आपला सहर्ष स्वागत असेल आदिवासी सरपंच चषकामध्ये. पुढील बॉल गोलंदाज जतीन. स्लोन गतीचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये लॉंग लेग रिजन मध्ये बॉल मात्र फेकून दिला गेलाय. बॉल निघून चाललाय सीमा पार. इथे मात्र पाहुशाल हँड अँड कॉर्डिनेशन भरपूर वापर केला होता. फ्रंट फुटला जाऊन चांगलासा नक्की फ्लिक शॉट मात्र सजवला गेलाय. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच नो बॉल. इथे मात्र नो बॉल घोषित केला आहे. फेकी थ्रो गोलंदाजी इथे मात्र दाखल केली आहे. ओव्हर चेंज मात्र नक्कीच पाहायला मिळेल. थ्रो गोलंदाजी पाहायला मिळते. नक्की नो बॉल. थ्रो गोलंदाजी चालणार नाही या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. मॅच नक्कीच रामन पोकल्याची वाडी आणि त्यांना फाईट दिली नक्कीच भगतपाडा आपण नक्कीच रिपोर्टिंग करायचंय. पुढील बॉल जयवंत. इथे सोन की चांगलाचा फटका पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन पंच दिला गेलाय. बॉल हवाई सपर. बॉल निघून चाललाय. जंगलामध्ये डिपॉझिट केला गेलाय. फलंदाज भगवानच्या बॅटमधनं औतुंग बिगिट करणारा षटकार 6 धावा डीजे. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर मॅन ऑफ
यस गोलंदाज पाहू पुन्हा एकदा नक्की जयवंत हा गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन फटका पाहायला मिळते. सरळ बाटने मात्र स्ट्रेट डाऊन फटका पाहायला मिळतो. क्षेत्रक्षक आले डीप मध्ये तोपर्यंत मात्र पाहू शकाल. दोन धावा कंप्लीट. दोन षटकाखरी धावसका पाहायला मिळते. नक्की 27 धावा धाव फलकावरती. पाण्याची मागणी केली जाते. भरपूर ऊन आहे मित्रांनो. टेम्परेचर खूप आहे हाय आहे. त्यासाठी नक्की पाण्याची व्यवस्था प्रेक्षक राजा वर्ग आपल्या सुद्धा नक्की केली आहे मंडळाने. आपण पाहत नक्कीच आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशोन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 दिवस तिसरा. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आपण एन्जॉय करत आहोत. ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक गोठेगर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच त्याचबरोबर नक्कीच अध्यक्ष सरपंच संघटना शहापूर तालुका सन्माननीय आदरणीय गणेश कांबडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. कारण नक्की ना भूतो ना भविष्य. कारण शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी समाजासाठी ही नक्की चांगली स्पर्धा आहे. आदिवासी समाजासाठी नक्की मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक सुद्धा आहे. स्पर्धा चांगली आहे. आदिवासींसाठी नक्की कुठेतरी नक्की योग्य प्लॅटफॉर्म कसं उपलब्ध करून देता येईल. कारण एवढी चांगली मोठी स्पर्धा पाहायला मिळते. गणेशजी कांबडी साहेब त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोठेगर असेल आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर आणि संपूर्ण आमचं नक्की अश्वन शहापूर तालुका आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका संपूर्ण आमचे नक्की अधिकारी पदाधिकारी असतील अध्यक्ष मुलाचं सहकार्य आहे मित्रांनो. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. महेश यस गोलंदाज सज्ज महेश. ओहो सुपला सजवायचा होता. सुपला फसलाय. इथे मात्र पाहू शकाल पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज मात्र सचिनचा खेळ संपलाय. दिल स्कूपचा फटका सजवायचा होता. अगदी सुपला सजवायचा होता परंतु सुपला मात्र फसलाय. पहिल्या विकेटचं पतन. सचिनचा खेळ मात्र संपवला गेलाय. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेगर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेगर गावचा. येस थँक्यू. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते. 27 वरती पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर बॅटिंग मार्क वरती आकाश. यस गोलंदाज सज्ज महेश. बॅटिंगला आकाश. इथे नक्की सफल झाले होते. रूम बनवले. टी फॉर टेम्परामेंट क्यू फॉर क्वालिटी पी फॉर परफॉर्मन्सचा वापर मात्र केला गेला. पहिल्याच बॉलवरती आकाशच्या बॅटमधनं बॉल निघून चाललाय. लॉंग लेग सीमा पार. चौकार 4 धावा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर. भव्य आयोजन सामन्याचा चर्चा गावागावात होणार. धावसका पाहाडमध्ये 31-31 ऑन द बोर्ड. पुढील बॉल महेश. पुणे आकाश पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. याही वेळेला मिस टायमिंग आहे. तिकडे गोट्या आहे. गोट्या करणार नाही चुकी. इथे मात्र पाहू शकाल जावे लागेल. पहिल्या मध्ये ते धक्का. दुसरा 31 वरती दुसरा धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज आकाशचा खेळ संपवला गेलाय. तिसऱ्या षटकामध्ये नक्की धावा कमी द्यावा लागतील. चौथ्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज त्याच्यावरती सुद्धा नक्की दबाव असेल. आत मात्र शंकाने मित्रांनो डू ऑर डाय आहे. करूया मरो मॅच. नॉकआउट स्पर्धा आपण प्रीमियर लीग पाहू शकतात. लीग मॅच मध्ये चान्स असतात परंतु नॉकआउट मध्ये तुम्हाला चान्स नाहीये. जो जिंकेल तो मात्र पुढे जाईल. जो संघ पराभूत होईल तो मात्र घरी जाईल. नॉकआउट
2 गडी बाद नक्कीच 31 धाबा. या दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकाल नक्कीच मान्यवर प्रमुख पाहुणे आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. संपूर्ण मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांचा पुन्हा एकदा नक्कीच हृदयाच्या अंतकरणापासून या आदिवासी सरपंच षटकामध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा महेश बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र बॅटर रोशन. इथे मात्र पाहू शकाल चांगलासा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमापार षटकार. 6 धावांसाठी जबरदस्त बॅटिंग ऑफ लातून बॅटिंग. एकच मारलाय पण सॉलिड मारला बॅटर रोशनने. षटकाराच्या जोरावरती धाव फलक मात्र स्कोर वरती नक्कीच गणेश डिंगोरे धोनी हे स्कोरच्या माध्यमात आहेत. धाव फलकावरती 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 37 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल ओव्हरपिचचा बॉल. यावेळी नक्की चांगलासा फटका डीप मध्ये नक्कीच पाहू शकाल पेट्रोलिंग सांगते करतायत. एक धाव कंप्लीट एका सिंगलच्या सैन्य धाव पुढे येते 38 याकडे वरती. तिसऱ्या षटकातील नक्की पाहू शकाल काही चेंडू शिल्लक असतील. येस वडाचा बडा संघाला शुभेच्छा आलेले विजयजी पारधी आमचे परम मित्र त्यांच्या माध्यमातून वडाचा बडा टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा विजयजी पारधी साहेबांकडून नक्की शुभेच्छा आलेल्या. नक्कीच पावसाळ उडवलाय बॉलला. पावसाला झेल होईल का कॅरी. प्रयत्न मात्र जबरदस्त होते. 100% एफर्ट 100% कमिटमेंट आपल्या टीम साठी गावाच्या सन्मानासाठी दिले आहेत. इथे धोनकर संघाकडनं फुटबॉल साईडले बॉल उडवत आहेत. इथे मात्र नक्की फिल्डिंग मात्र लाजबाब आहे. फिल्डिंग टाळ्या वाजवा त्या फिल्डरसाठी. फिल्डर सांगतात सेफ आहे. जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळाला. धाव फलकावरती जाऊन पोहोचतील. 2 धाबा धाव फलकावरती नक्की जुळले जातील. अडतीस धाबा धाव फलकावर. 3 षटका अखेर धाव पाहायला मिळते. 40 धाबा माफ करा. गोलंदाजाचं नाव आहे हिरो. गोलंदाज हिरो पाहायला मिळतोय. स्लोवन गतीचा बॉल चांगला बॉल वापर केलेला डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की पाहायला मिळत आहेत. जतीन येत आहेत. 1 धाव कंप्लीट. चांगला बॉल. गोलंदाजाचं नाव आहे मित्रांनो हिरो. नक्कीच पावसाळ टॅलेंट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही नक्की प्रत्येक दिवशी नवीन खेळाडू पाहतोय. नवीन नाव पाहायला ऐकायला मिळत आहे. त्यात कारण क्रिकेट आहे मित्रांनो. हीच तर खरी मजा आहे. हीच तर एन्जॉय आहे. गोलंदाजाच्या हिरो बॅटिंग मार्क मध्ये बॅटर पाहायला मिळतोय. नक्की लावडपळ केली होती. धाव फलक नक्की 41 धाबा लावडपळ केली होती. हाऊ वॉज दॅट. पुढील बॉल हिरो तयार. गोलंदाजी मार्क मध्ये शॉर्ट ऑन पूल वरती शॉर्ट ऑन पूल केला गेलाय. बॉल हवाई सपर. हा बॉल मात्र नक्कीच पाहू शकाल. सीमापार षटकार 6 धावांसाठी. द ब्रँड ऑफ वडाचा बाडा खर्डीचा ब्रँड आलाय हा षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर
एक सापडी आवाज कुणाचा घरचा हॅलो चेक नक्की आक्रमकता दाखवली गेले भगवान ईश्वराचं नाव भगवान मात्र आता पाहायला मिळतोय 10 बॉल 24 वरती खेळतोय फलंदाज भगवान गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पण नक्की हिरो स्लो वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन बोट फिरवली आहेत स्लो वन डिलिव्हरी पाहायला मिळते स्वतः विकेट किपरच्या भूमिकेत मंगेश पोकळा मिस्टर एमपी विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळते मंगेश त्यांचा हा संघ पाहायला मिळतोय पुढील बॉल पुणे गोलंदाज हिरो बॅटिंगला भगवान स्लो वन गतीचा बॉल पाहायला मिळतोय स्लो वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन चेंडूवाला नक्की 2 डॉट बॉल बॅक टू बॅक शेवटचा बॉल स्टील 1 टू गो चौथ्या षटकातील धावसका धाव फलक 47 गोलंदाज हिरो तयार इथे मात्र पाहूशाल एक धाव बाईच्या स्वरूपात नक्की जुळली जाते एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 48 आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज चला बघत पडा टीमचे कॅप्टन्स आणि नक्की आणि रामाजी पोकळा सर आपण लवकर लवकर टॉस साठी यायचंय विनंती करतोय चला टॉस साठी विनंती करतोय लवकर लवकर यायचंय आनंदजी पष्टे सरांच्या हस्ते नक्की टॉस केला जाईल चला लवकर लवकर रामायण पोकल्याची वाडी आणि नक्की गावदेवी स्पोर्ट्स भगतपाडा चला यायचंय हॅलो हॅलो चेक नक्की टॉस केला जातोय पष्टे सरांच्या हस्ते चला पोकल्याची वाडी आणि नक्कीच भगतपाडा लवकर लवकर यायचे पष्टे सर नक्कीच उपस्थित झालेत त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल चला लवकरात लवकर भगतपाडा टीमचे कॅप्टन्स लवकर लवकर पोहोचायचे आपण यस नक्कीच पष्टे सरांच्या हस्ते टॉस केला जातोय यस एका बाजूला रामोल पोकल्याची पुढे दुसऱ्या बाजूला नक्की गावदेवी स्पोर्ट्स भगतपाडा एका बाजूला संतोष आर्य सरांचा संघ दुसऱ्या बाजूला रामा पोकळा सरांचा बेस्ट वर्सेस बेस्ट दोन शहापूर तालुक्यातील लेजंड खेळाडू आमने सामने पहिला फलंदाजी शेवटचा सामना चापीच कॉल यस काटा नक्कीच पोकळ्याची वाडी वन द टॉस डिसिजन काय आहे नक्कीच टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेणारे आम्ही फर्स्ट पोकाचवाडी रामायण पोकाचवाडी संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण घेतोय आम्ही नक्कीच कितीच नक्की पाहू शकाल की समोरचा संघ नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल का सर हो नक्कीच भगतपाडा संघाचे आम्ही खेळलेलो आहे याच्या अगोदर आमचे फाईट झालेले आहे भगतपाडा संघ पण तोला मोलाचा असल्यामुळं त्यांच्यासमोर नक्कीच थोडं मोठं आव्हान ठेवावं लागेल 4 ओव्हरमध्ये आम्ही नक्कीच 50-60 रन मारण्याचा प्रयत्न करू येस थँक्यू कॅप्टन टॉस जिंकला सर काय घेतलं असतं आम्ही पण फिल्डिंगच स्वीकारली असती
तो आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ नक्की ताकदीचा संघ आहे रामायण पोकलेचे वडील संघ. समोरच्या संघाला कितीचं टार्गेट द्याल? समोरच्या संघाला 40च्या आसपास आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. शो द गुड गेम. येस नक्कीच स्पष्ट सर. नक्कीच पाहू शाल शहापूरमध्ये नक्कीच पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट आहे. आदिवासी संघांसाठी नक्कीच एक योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र नक्कीच गणेशजी कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाने भरवली गेलेली स्पर्धा आदिवासी सरपंच चषक. या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत प्लीज. आमच्या ग्रामपंचायत गोटेघरचे कार्यसम्राट सरपंच गणेश कांबळे साहेबांनी या शहापूर तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी हा जो क्रिकेटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आमच्या श्री स्वामी समर्थ सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करत आहे. तसेच इथे तालुक्यातील जे टीम इथे आले जवळपास मला वाटतं 120 टीम आलेले आहे आणि 12 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या सर्वांना आमच्या श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेतर्फे सगळ्यांना आम्ही ऑल द बेस्ट देत आहोत. थँक्यू सर. थँक्यू सो मच स्पष्ट सर. जेव्हा मॅचकडे बॅटिंग मार्गमध्ये पाहू शाल नक्की 2 बॅटर. येस बॅटिंग मार्गमध्ये नक्की मंगेश नॉन स्टाईल हिरो. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका प्रतिम ड्राईव्ह बॉलचा लेग एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल निघून चालाय सीमा पार. मंगेश पोकळेच्या बॅटमधनं 4 चौकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. या संतोषजी आरे साहेबांकडे नक्कीच बक्षीस आले. मंगेश पोकळे या बॅटरसाठी बॅक टू बॅक 2 षटकारास 1000 रुपये आणि लगातार 3 6 मारले तर नक्कीच 1500 रुपये दिले जातील. यस गोलंदाज सज्ज या ललित बॅटिंगला मंगेश पोकळा. इथे मध्ये आडवा बॅटने चांगलासा फटका बॉल सीमा पार फ्लॅट फ्युरियस फ्लॅटेड षटकार मंगेश पोकळेच्या बॅटमधनं. पहिला बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या 10. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. येस मॅच बॉल आलाय. नक्कीच आक्रमणात दाखवलेलं मंगेश पोकळा ऑन फायर नाव. पहिल्या बॉल मध्ये चौकार दुसऱ्या बॉल षटकार. धावसंख्या श्री गणेश दोनकर संघाची 10 धावा. पुढील बॉल ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल. इथे मात्र चांगला बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत मिळणार नाही धाव. 3 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर वरती पाहायला मिळतात. येस 10 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा ललित बॅटिंगला मंगेश. ते मात्र नक्कीच पाहू शाल बॅक टू बॅक 2 मोठे फटके आल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल वरती नक्कीच कमबॅक पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 संख्या 10. येस पुढील बॉल 5वा चेंडू. गोलंदाज ललित बॅटिंगला मंगेश. पुन्हा एकदा नक्की चांगलासा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकांनी बॉलची लागली शर्यत. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्किड झालेत परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलं गेलाय. तोपर्यंत 3 धावा धावफलकावरती जुळल्या जातील. या 3च्या सने धावसंख्या पुढे ते 13 या आकड्यावरती.
5 बॉल 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 धावा धाव फलकावरती. चला फिल्डिंग करणारी टीम विनंती करतोय. धावसंख्या 13. शेवटचा बॉल बॅटिंगला हिरो. इथे मात्र चांगलासा बॉटम मॅचचा भरपूर वापर. क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा फॉलिंग स्वीपचा फटका जबरदस्त लाजवाब पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळतो. पहिला ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. हिरोच्या बॅट मधना हा षटकार. पहिलं षटक समाप्त. 19 धावा धाव फलकावरती. श्री गणेश दोनकर या संघाची धावसंख्या 19. नेक्स्ट मॅच पोकळ्याची वाडी आणि त्यांना फाईट देईल भगतपाडा. दोन्ही संघ रेडी राहायचंय. रामा पोकळा यांचा संघ तर दुसऱ्या बाजूने की संतोषजी आर्य याने पुरस्कृत केलेला संघ भगतपाडा. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाजी मार्क होती अमोल. हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अजून 18 बॉल 30 धाव्यांची गरज. बॅटिंगला मिस्टर MP मंगेश पोकळा हा बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच बॅटची लागली होती लिडिंग एज. नक्की शरीराचा भेद घेणारा बॉल. चांगला बॉल. धावने धाव फलक जाते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 बॉल अजून 29 धावांची गरज. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, प्रत्येक बॉल प्रति समीकरण चेंज होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इथे तुम्हाला जर तरला महत्व नाहीये. कालपर्यंत किती ट्रॉफ्या मारल्या, कालपर्यंत कोणाला परास्त केलं, भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाईल. वर्तमान काळात कसा खेळ खेळतात त्याला म्हणतात क्रिकेट. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा ओरबीचा बॉल सरळ बॅटला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑफ क्लिअर होईल का? यस, लॉंग ऑफ इझी क्लिअर. बॉल निघून चाललाय सीमा पार. हिरोच्या बॅट मधनं हा जबरदस्त फटका नाही तर चटका लागून चाललाय. कारण की या नक्कीच पाहू शकतो मित्रांनो, धावा वाचवाव्या लागतील. कारण समोरचा संघ दोनकर संघ एक ताकदीचा संघ आहे नडगाव विभागातील. चांगली त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आणि हिरो आणि मंगेश मात्र नक्कीच पाहू शकतो पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. इथं धाव फलकावरती धावा पाहायला मिळते ती 24. दरम्यान पुढील बॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सैन्य नक्की एकने पुढे जाईल. 25 या आकड्यावरती. पुन्हा या टॅप केलाय बॉलला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव फलकापती पाहायला मिळते नक्की 25. बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. इथे मात्र नक्की चांगला मुमीज टायमिंग आहे. फटका फसलाय. हा सेल होईल का कॅरी? इथे मात्र संपला हिरोचा खेळ. हिरोचा मात्र नक्की जबरदस्त झुंज राहिली, परंतु नक्की अपुरी राहिली. 4 बॉल 10 वरती 5 बॉल 10 वरती बाद होतोय फलंदाज हिरो. या सर्वेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबळी या दादाचा. आहे
आदिवासी सरपंच चषक आमच्या गोठेगर गावचं असं सॉन्ग टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आहे मित्रांनो. आदिवासी सरपंच चषकाचं टायटल सॉन्ग जबरदस्त आहे. त्याची स्पर्धाच नक्की दिमागदार आहे. गणेशजी कांबळे साहेब म्हटलं की नक्की एक नंबर अशी स्पर्धा आहे. यस गोलंदाज सज्ज यावेळेला अमोल बॅटिंग मार्गमध्ये गोट्या. इथे सुद्धा बॅटची लागली लिडिंग एज. फलंदाज गॉन बॅक टू बॅक 2 गडी बाद इथे मध्ये झालेत ऑन हॅट्रिक वरती आता मात्र नक्कीच गोलंदाज अमोल ऑन हॅट्रिक कमबॅक करायला हंबी जाते परंतु नॉन स्ट्राईकला मात्र थांबवले मंगेश पोगळा या बॅटरला. नवीन बॅटर नक्की जयवंत खंडवी इनेट नंबर 5 वरती. धावसका धाव फलकावधी नक्कीच पाहायला मिळते नक्कीच 25 धावा. चोवीस धावांची गरज इथे सुद्धा नक्कीच पाहू शकाल. जान हतेल भीती डेंजर झोनला धावतोय. दोन षटकाचा खेळ समज झाले. धावसका पाहायला मिळते नक्की 26 12 बॉल 23 चं इक्वेशन समीकरण आहे. 12 बॉल 23 चं समीकरण इक्वेशन आहे. 12 बॉल 23 इथे बॅटिंग मार्क मध्ये आता पुन्हा एकदा जयवंत असेल पण तो नॉन स्ट्राईकला नक्कीच मंगेश चला फिल्डिंग करणार टीम विनंती करतोय नक्की बडाचा बडा संघ. पाण्याची मात्र मागणी केली गेली आहे. येस धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते नक्की धाव 26 धावा. 12 बॉल 23 धावांची गरज. 12 बॉल 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॅटिंग मार्गमध्ये जयवंत असेल नॉन स्ट्राईक मंगेश. सामना पाहायला मिळतो मित्रांनो नक्कीच. एका बॉला 2 घर तर दुसऱ्या बॉला नक्की वडाचा वाडा. नेक्स्ट मॅच राम ऐलीन पोकल्याची वाडी आणि त्यांना फाईट देताना पाहायला मिळेल संघ गावदबी स्पोर्ट्स भगतपाडा संतोष जे अॅरे टीम आणि इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज इथं बॅटची लागली टी एज आणि नक्कीच पाहू शकाल फलंदाज होईल गॉन. जयवंत खंडवीचा खेळ संपवला गेलाय. कहाणी में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 11 बॉल 23 धावांची गरज. बॅटिंग मार्ग मध्ये महेश. अकरा बॉल 23 धावांवर बॅटिंगला महेश पाहायला मिळतोय. चला लवकर लवकर नक्की टीम मीटिंग भरपूर करते. बडाचा बडा संघ जरा सहकार्य केले तर बरं होईल. इथे मध्ये नक्कीच अडवं वाटणे चांगलासा फटका पाहायला मिळतो. नक्की डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र येत आहेत. एक सिंगल कंप्लीट बॅटिंगला मंगेश. लेट पण थेट नक्कीच स्ट्राईक मिळते मंगेशला.
इथे सोनगीत पाऊशाल मिस टायमिंग फटका फसलाय. मंगेश पोकळाचा खेळ समाप्त. काम तमाम मंगेश पोकळा याचं मात्र काम मात्र फीड झालंय. आता मात्र नक्कीच संघ अडचणी सापडलाय. काय विकेटची अहमियत काय आहे मित्रांनो, विकेटचं महत्व काय, सेलिब्रेशन पाहू शकाल बडाचा बडा संघाकडनं. कारण मंगेश पोकळा यांची गोल्डन विकेट घेतली गेली आहे. कॅच नाही तर माज घातली आहे खिशामध्ये असं सांगता येत नाही. की गोलंदाज हा रोशन, नवीन बॅटर नक्कीच पंकज पाहायला मिळतोय. ऑफिशियल नक्कीच कॉल येतोय. नक्कीच जयजी कोळी आपण कुठे असाल तर नक्कीच संपर्क साधायचा आहे. यस जय कोळी आपण कुठे असाल तर नक्कीच संपर्क साधायचा आहे. वाईट बॉल. यस जय कोळी आपण कुठे असाल तर लवकर लवकर संपर्क साधायचा. जय कोळी लवकर यायचंय. येस गोलंदाज पुढे इथे चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला नक्की बॅकवर्ड स्विरला एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावासाठी झालाय प्रयत्न. दोन धावा कंप्लीट केल्या जातील का? यस झाल्यात. इथे मात्र नक्की पाऊशल चान्स होती रनआउटची, धावचीच करण्याची चान्स होती परंतु बंधन झाली नाहीये. 2 धावा कंप्लीट. 2 चसाने धावसका पुढे जाते 30 या आकड्यावरती. पुढील बॉल पंकजसाठी. इथे पाहू शकाल मिस टायमिंग आहे. हा सुद्धा नक्की होईल का झेल कॅरी. फिल्डरने घेतली विकेट. पंकज बॅक टू पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज आज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. 6 बॉल 19 धावांची गरज. सहा बॉल 19. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच दोनकर संघाच्या नक्कीच बॅटिंग करायचं नाव 19 आला होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक नक्कीच गडी बाद होत गेले. थोडासा दबाव खाली असेल. 6 बॉल 19. या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील. या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या 6 बॉल 19 धावा चेस करावा लागतील. दोनकर संघ नॉनस्टॉप बॅटर पवन पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग वरती महेश हा बॅटर. 6 बॉल 19. सहा बॉल 19. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते आकाश. बॅटिंगला महेश. पहिल्याच बॉलवरती नक्की चांगलासा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये नक्की पेट्रोलिंग करत्या क्षेत्रक्षणावर थोडीशी जजमेंट चुकीची राहिली गेली. परिणामी बॉल निघून चाललाय सीमा पार. खराब क्षेत्रक्षण. वडाचा बडा संघ मालक भास्करजी आरेस सर सुद्धा नक्की नाराज आहेत या फिल्डिंग वरती. की जर हौशल पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. थोडीशी राहत की सास म्हणावे लागेल. संघर्षमय करणार चौकार आलाय. अजून भरपूर मारावे लागतील. 5 बॉल 15चं समीकरण. पुढील बॉल गोलंदाज आकाश. बॅटिंगलाही महेश. पुन्हा एकदा बॅटची लागली लिडिंग एज. बॉलने मारले कल्टी. बॉल झाले पलटी. शॉर्ट लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्र येते तो पते एक सिंगल कंप्लीट. 4 बॉल 14 धावांची गरज. 4-14चं इक्वेशन समीकरण आहे. बॅटिंग मार्ग मध्ये बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र पवन म्हणजे वारा. वाऱ्याला नक्कीच पाहू शाल. इथे मात्र नक्कीच वाऱ्याच्या वेगाने धावा करावे लागतील या पवन या बॅटरला.
4 बॉल 14, 4-14चं समीकरण. इथे मात्र 1-2 बिगिट करण्याचा पहिल्या 2 बॉल वरती बिगिट करण्याची नक्की गरज जास्तीत जास्त आहे. व्हाईट बॉल 4 बॉल 13. मॅच ऑन गेम ऑन. 4 बॉल 13चं समीकरण इक्वेशन आहे. 4 बॉल 13चं समीकरण इक्वेशन. चार बॉल 13 सफल झाले होते. इथे मात्र पाहू शकाल नक्कीच एक धाव नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. 3 बॉल 12. 3 बॉल मध्ये 2 बिग ब्लास्ट, 2 मॅक्झिमम, 2 अवही सफर, 2 आउट ऑफ द पार्क. 2 मोठे बिग ब्लास्ट षटकार 2 मारावे लागतील कारण 3 बॉल 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग म्हटलं की नक्की 2 बॉल मध्ये षटकार आणि 1 बॉल राखून विन होऊ शकतो तुम्ही. 3 बॉल 12 होतील का? इथे मात्र डॉट टाकले. आता मात्र नक्की 2 बॉल मध्ये 12, 2 बॉल मध्ये षटकार मारावे लागतील. 2 बॉल मध्ये बिगिट करण्याची गरज आहे नक्की. 2 बॉल 12 धावांची गरज. षटकार तर मारावं लागेल. इथे मात्र चांगलासा फटका पाहायला मिळतोय. फटका मात्र सजलाय. तिथे मात्र झेल मात्र नक्कीच कॅरी होतोय. संपलाय नक्कीच महेशचा खेळ. 1 बॉल 12 धावा. पाणी घेऊन जायचंय. थोडस नक्की दुखापतग्रस्त झालाय. यस फर्स्ट एड बॉक्स आहे आमच्याकडे. बाहेर बसवायचंय. इथे मात्र नक्कीच सावना मात्र गमवला. हडलक संघ देऊया 2 गर आणि अभिनंदन टीम नक्कीच वडाचा वडा संघ. जाऊया पहिला फेरीतील नक्की शेवटचा सामना पाहायला मिळतोय. एक आपला रामाल पोकल्या जोडीत आणि त्यांना फाईट देईल भगतपाडा. पोकल्या जोडी बंद टॉस फिल्डिंग सजवून घ्यायचे रामा पोकळा सर. आपण
लवकर लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची आहे आणि बॅटिंग करणारी टीम भगतपाडा आपले सलामरी सुद्धा पाठवायचे आहेत लवकर लवकर विनंती करतोय